हॅलो, गुड मॉर्निंग. आज बनवते मी गवारची भाजी. आता थोडंसं भाजून बनवावी, शिजवून नेहमीच बनवते. थोडीशी आधी भाजवून बनवते, शिजवून नेहमीच बनवते. तर आज थोडासा वेगळं. ही बघा, गवार भाजली जाते छान अशी नरम होईपर्यंत भाजते. आणि इकडे बटाटे उकडायला ठेवले. छान झाली आहे परतून. तिला काढते मी. थोडे शेंगदाणे पण भाजून घेते थोडक्यात, त्यात वाटून टाकते. वरण पण बनवायचं आहे आज. तरी मी मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ अशी मिक्स करून वरण बनवते, कारण घट्ट बनते ना. तुरीची डाळ एवढं घट्ट बनत नाही. आणि थोडंसं आता मी याला भिजवला ठेवते. थोड्या वेळानंतर बनवते. आणि इकडे कांदा टोमॅटो लागत. लवकर आवरून कामालाही जायचं मला. कांदा टोमॅटो लावून झाला. आता याच्यामध्ये टाकते मी गवार. सगळी गवार टाकून घेते. आता त्याच्यात मीठ टाकून थोडं झाकण लावून ठेवून देते. पटापट आवरायचं आहे, कारण 10 वाजता कामाला जायचं आहे. 9:45 झालं. मीठ टाकून देते. भाजी रेडी झाली आहे. पण झालं काय की लाईट गेली कधीपासनं. म्हणजे 7:45ला मी भाजी बनवायला घेतली जवळजवळ. आता 8:15 झाले. आणि मला शेंगदाणे काय बारीक करता आलेच नाही. मिक्सरमध्ये करत होते आणि ते लाईटची वाट बघेपर्यंत माझी भाजी रेडी झाली. तर आता बघूया टाकते का नाही टाकते. मी पूर्ण भाजी रेडी. थोडासा वेगळा प्लॅनिंग होता की थोडंसं शेंगदाणे वाटून मस्त थोडं असं छान बनवेल. टिफिनला याचं सुकं लागते ना, त्याच्यामुळे. पण ठीक आहे. आणि इकडे भात होतं बघा. डायरेक्टली फोडणी दिली आहे मी वरणाला. आता मीठ वगैरे सगळं टाकून रेडी झालेलं आहे. याच्यात मध्ये कुकर लावून 3 शिट्ट्या करते. आपलं वरण रेडी. हे बघा, वरण रेडी झाले. 3 ते 4 शिट्टीमध्ये डायरेक्ट मी फोडणी देऊन बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकते. तर माझं वरण तयार. घाई गडबडच्या वेळेस मी असं बनवते आणि मोस्टली तर असंच बनवते, कारण सकाळीची घाई खूप असते. तर झालं आहे माझं आता सर्व आवरून. आता मी निघते जॉब करते. हे वरण दोन्ही वेळेचं बनवलेलं आहे मी, दोन्ही टायमाचं. कारण संध्याकाळी मोस्टली लेट होतं ना, त्याच्यामुळे मी अर्धं आता ठेवेल, अर्धं फ्रीजमध्ये काढून ठेवून देईल. फ्रीज थंड झाले की मुलांना सांगेल फ्रीजमध्ये ठेवा. हॅलो, आता आम्ही ठिकाण चेंज केलेलं आहे. दुसरं माझ्या फ्रेंड्स. हॅलो. आणि ही जो आज आमची ट्रेनिंग होती म्हणून आम्ही सगळे 10 वाजता इथे आलेलो होतो. खूप लवकर संपली आजची. आणि आम्हाला आमच्या ब्रांचमध्ये जायचं म्हटलं थोडं कधी जावं. बघा, आज एन्जॉय करतोय मी माझ्या फ्रेंड्ससोबतच. समजा कधी येत नाही. आणि माझं लोकेशन जल्दी खतम व्हायला A few moments later.
आज माझे मिस्टर मला घ्यायला आले नव्हते म्हणून मग मी रिक्षाने स्टेशनच्या इकडनं अशी येत होती. तर म्हटलं चला येता येता काहीतरी मार्केटमध्ये पण जाऊया. तर आता गरमीचा खूप टाईम चालू आहे. तर एक गाऊन वगैरे असं काही नॉर्मल गोष्टी होत्या त्या घेतल्या. कारण आता 2-3 दिवसामध्येच मला नाशिकला जायचं एक फंक्शन आहे. तर तुम्हाला सांगेलच मी तुम्हाला की कुठलं फंक्शन आहे. तर माझे मिस्टरही आता जॉबवरून आलेत, मी आता चालली आणि इतकं गरम होतं आहे, इतकं खतरनाक गरमी, बापरे खूप हालत खराब होती. तर आता आलं आणि भूक त्यांनाही लागली मलाही लागली आहे. तर मी येताना थोडं खाऊ घेऊन आली मुलांसाठी. तर आता आधी फ्रेश होऊन थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतो. सध्या नाश्ता करून घेतो. माझ्याकडे पर्स नव्हती तर मी मार्केटमधनं ही पर्स घेऊन आली. मला अशी वन साईड घ्यायला ज्यामध्ये मोबाईल बिबाईल सगळं बसलं. आणि एक गाऊन घेऊन आली आहे टेम्पररी. तिथे उतरली रिक्षाच्या इथे, रिक्षा स्टँडजवळ होतं म्हणून घेतली दोघांचं. नंतर घरी आल्यावर बघितलं दोघांचा कलर मॅच झाला. दोन्ही कलर बघायला मॅच झाले. त्यावेळेस नाही लक्षात आलं. ठीक आहे चला.